तर सोलापूरमध्ये भाजपमधून नकली आंबेडकरवादी उभे आहेत असं सुजात आंबेडकर यांनी म्हटलंय। नकली आंबेडकरवाद्यांना गावाच्या बाहेर हाकला असंही सुजात आंबेडकर यांनी आवाहन केलंय। मनपा निवडणुकीनंतर सर्व गोष्टी समोर येतील असंही त्यांनी म्हटलंय। आपल्याला खूप भूलतापे दिले जाणार आहेत, आमिष दिली जाणार आहेत, पैसे दिले जाणार आहेत आणि खोटा प्रचार केला जाणार आहे। आपण सर्व कोणत्याही प्रचाराला बळी नका पडू। इकडे भाजपमधनच नकली आंबेडकरवादी उभे, ते जर नकली आंबेडकरवादी आपल्या गावामध्ये आपल्या गल्लीमध्ये प्रचाराला आले तर त्यांना आपल्या गल्लीच्या बाहेर हकलायचं काम हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। मुंबई महापालिकेत महायुतीचा ऐतिहासिक विजय होईल असं दिनेश सिंग राठोड यांनी म्हटलंय। मुंबईत ट्रिपल इंजिन सरकार येईल असंही त्यांनी म्हटलंय। शिवसेना भाजप युतीचाच महापौर मुंबई महापालिकेत बसणार असं दिनेश सिंग राठोड जे भाजपचे उत्तर पश्चिम नगरचे प्रभारी आहेत त्यांनी म्हटलंय। के अंदर ट्रिपल इंजन की सरकार आने जा रही है। जिस मुंबई जो भारत की औद्योगिक नगरी थी, उस मुंबई को वर्ल्ड की औद्योगिक नगरी बनाने के लिए मोदी जी पूरी तरीके से लगे हुए हैं और महायुति के मेयर बन करके और मुंबई के विकास की एक ट्रिपल इंजन की सरकार जब दौड़ेगी तो मुंबई वर्ल्ड लेवल का मुंबई। नांदेडमध्ये बालाजी कल्याणकर यांनी मिनल पाटील यांचं तिकीट कापलं। मिनल पाटील यांचा बंडखोरी करत अर्ज दाखल त्यांनी केलाय। मिनल पाटील यांच्या प्रचारासाठी आमदार हेमंत पाटील, आमदार बाबूराव कदम यांची उपस्थिती आहे। हेमंत पाटील, बाबूराव कदम यांच्याकडून कल्याणकरांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय। अंतर्दृष्ट्या म्हणजे त्यांना एबी फॉर्म लागला नव्हता, परंतु ते शिवसैनिकच आहेत, शिवसेनेचा एबी फॉर्म लागला नाही, परंतु त्यांना छत्री निशाणी मिळाली, एवढाच फरक आहे, दुसरं काही नाही। नाही ऐकायचा प्रश्नच नाही त्यांना। आम्ही त्यांच्या पाठीमागे आहो ना उमेदवाराच्या। चांगला चेहरा जो काम करू शकतो आणि मागच्या वर्षभरामध्ये त्यांनी हा प्रभाग पिंजून काढलेला, लोकांसाठी वेगवेगळ्या प्रश्नांसाठी धाव घेतलेली आहे। चांगल्या माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे या भूमिकेतून मी आणि आमदार बाबूरावजी कदम कोळीकर आम्ही मिनलता यांच्या पाठीमागे उभे आहोत। त्यामुळे आज अचानक हे अपक्षाचे नारळ जे आज फोडण्यात आलं प्रचाराचं, ही धक्कादायक घटना नांदेड शहरात झालेली आहे। हे मला कळताच मला दुःख झालं या गोष्टीचं की बाबा हे गोष्टी अशा घडू नये। जर पक्षाकडून तिकीट नाही मिळालं तर कुणी अपक्ष लढू शकतं, बरोबर आहे ना? त्यामुळे आपण बंडखोरी असं नाही म्हणू शकत। त्याच्यासाठी मला जनतेचा विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये छत्री या चिन्हावरती बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी मला बहुमतांनी विजय करतील असा मला विश्वास आहे।